व्यासपीठावरील मान्यवर बाबांकडे बघून तर मला वाटतं की ते आमच्यापेक्षा तरुण आहे. कसं काय अजून एवढा उत्साह आहे बघायचीच त्यांना म्हणालो मी. प्रचंड मला एक आदर आणि उत्साह वाटतो त्यांच्याकडे बघून. काय सांगता येत नाही. आणि बाकी सगळे म्हणजे मित्रमंडळी आता जे सुभाष वारे म्हणाले ते फार महत्वाचं आहे. आत्ता सुद्धा बुलेटपेक्षा बॅलेट महत्वाचं आहे. हे पण सगळ्यांचे संदेश अतिशय चांगले होते. डॉक्टर दाभोळकरांचा माझा खूप जवळचा संबंध होता. आणि आता जसं कलबुर्गींच्याशी तुम्ही म्हणालात तसंच मला, मी त्यावेळी खरं पुण्यात होतो, मला माझ्या बहिणीचा फोन आला. माझा विश्वास बसला नाही, कारण त्यांच्याबरोबर अनेकदा प्रवास केलेला आहे, अनेकदा जेवलेलो आहे, अनेकदा गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्या अनेक सभांना मी चीफ गेस्ट आलो होतो, इस्लामपूरला मला वाटतं, आणि अनेक ठिकाणी आमच्या तारा जोडायच्या. त्यांचा मोकळा स्वभाव, अतिशय उत्कृष्ट भाषणं, त्यांच्या अनेक भाषणाला मी गेलेलो आहे. अनेक लोकांनी त्यांना विरोध केलेला, त्यांच्याबरोबर ते वाद घालतायत, भाषण जपल्यानंतर धमक्या आहेत, तर माझ्यासमोर सगळं अनेकदा घडलेलं आहे. पण तो उत्साह काही मावळला नव्हता. म्हणजे आणि इतकं तत्पर एकदा भाषण झालं होतं, खूप मोठी सभा होती, एखाद्याला असं खूप जिंकलं असं वाटलं असतं. पण गाडीतनं जाता जाता समोर दगड होता, पटकन खाली उचलून दगड काढणं वगैरे काही असं, म्हणजे आपण कोणीतरी एक मोठे नेता आहोत किंवा विचारवंत आहोत किंवा आपली मोठी संघटना आहे असं काही त्याच्या डोक्यात नव्हतं. अत्यंत साधा मनुष्य. आणि मला ते गेल्यानंतर खूप वाईट वाटलं. पण त्याचबरोबर त्यांचे विचार पुन्हा पुढे आणि सगळे कार्यकर्ते नेता आहेत, मला त्याचा खूप आदर आणि कौतुक आहे. माझा अर्थातच त्याला पूर्ण पाठिंबा आहे. आणि अशा सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा बघून मला खूप उत्साह आणि आनंद वाटतोय की हे आता हे वैचारिक वादळ हे पुढे जाईल. आत्ताच एक निर्धार केलेला की फक्त महाराष्ट्रात नाही, सगळ्या इतरही राज्यात जाईल असं जे आहे ते मला ऐकून फार चांगलं वाटलं. आता मी आज जे बोलणार आहे ते आपण विवेकवाद, विज्ञानवाद वगैरे जे म्हणतो ते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय ह्याच्याविषयी मी बोलणार आहे. आणि त्याच्याविषयी खूप गोंधळ असतो आपल्याला. तर म्हणजे त्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरून मला आठवलं, माझा एक मित्र होता, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्यावरती PhD निबंध, त्यांनी प्रबंध सादर केला. आणि प्रबंध सादर करून तो PhDची वाट बघत होता. मला रस्त्यात भेटला, म्हणून तुला तर PhD केव्हा मिळणार? तुला काय देवाची कृपा होईल त्यावेळी मिळेल. आता काय मला काय अशी स्थिती आहे. पण मला हसावं का रडावं नाही कळेल. पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा खरं म्हणजे खूप पूर्वीपासून त्याची सुरुवात आहे. म्हणजे खरं म्हणजे भारतात सुद्धा पूर्वी म्हणजे अमर्त्य सेनांचं एक पुस्तक आहे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. आपल्याकडे सुद्धा विवादाची परंपरा होती. आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे. पुढे ती गेली, त्याची कारण अनेक आहेत. पण देव आहे की नाही याच्याविषयी चर्चा चालत असत. दोन पंडितांमध्ये, दोन बाजूला पंडित बसून चर्चा चालत. असं काही नाही की देव आहे तर 33 कोटी आहे नुसते आपलं पूजापाठ असंच कायम लोक करत आले असं काही नाहीये. पूर्वी लोकांमध्ये चर्चा होत असत बऱ्यापैकी. ते अमर्त्य सेनाने सुंदर लिहिलेली ही परंपरा. नंतर चारवाक होता आपल्याकडे, अनेक ती परंपरा संबंध ती नष्ट झाली आणि आपण धर्मांधता आणि अति धार्मिक टोक ह्याच्याकडे वळत चाललो. पण पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिस्तपूर्व 4 BC म्हणजे 4थ्या शतकामध्ये अरिस्टॉटलनी पहिल्यांदा त्याचा पाया घातला. तो पाया खरं पूर्णपणे शास्त्रीय वैज्ञानिक विचारांचा नव्हता. तो म्हणायचा ऑब्झर्व करा. खरं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एक सायंटिफिक मेथड ज्याला म्हणतो की काय. तर माझ्या मते आपण काय करतो, माणसाने काय केलं पूर्वीपासून की म्हणजे धबधबे होते, ज्वालामुखी होते, हे होते, सगळं ऑब्झर्व केलं. त्यांनी संपूर्ण निरीक्षण केलं आजूबाजूला काय चाललंय. त्या निरीक्षणातनं जनरलायझेशन केलं त्यांनी की वारंवार काय घडतंय. मग त्यांनी जी कारणं शोधली की असं का होत असावं.
आणि मग त्यांनी जे नियम मांडले, हे स्टेप्स बघा, ऑब्झर्वेशन, जनरलायझेशन, मग कारण शोधणं, मग नियम मांडणं. नियम मांडल्यानंतर ते टेस्ट करणं की आपण नियम मांडल्यानंतर बरोबर आहे की नाही. म्हणजे न्यूटनला फळ खाली पडतं, पण फळ वरतं खाली पडतं, चेंडूवर टाकलं की खाली पडतो, हे सगळं प्रत्येक गोष्ट खाली पडते. एकच एक्सपेरिमेंट रिपीट करून ते तसं होतंय की नाही. तर हे सगळं करणं, टेस्ट करणं, आणि ते सगळं टेस्ट करून त्या आपल्या ह्याच्यात बसलं नाही तर तो नियम बदलणं हे फार महत्वाचं आहे. तो सुद्धा आपल्या ह्याच्यात बसला नाही की नवीन काहीतरी निरीक्षण आलं तर चक्क नियम बदलणं हा अतिशय याला वैज्ञानिक एक सायंटिफिक मेथड, ती फार्माकॉलॉजी सगळीकडे वापरली जाते. खगोलशास्त्र, बायोलॉजी, सगळीकडे हा वैज्ञानिक पाया हा नेहमी मानला जातो. माझं उदाहरण आयुर्वेदाच्याशी हेच म्हणणं आहे. आयुर्वेद आपल्याकडे वनस्पतीमध्ये एवढे प्रचंड औषधी आहेत, आणि खरंच आहे. आपल्या ऋषीमुनींना काय का पूर्वी, इव्हन आत्ताच्या आदिवासींना केवढ्या मोठ्या वनस्पतींनी त्याचे उपयोग माहिती आहेत. पण आमच्या दादाबाबांनी सांगितलंय म्हणून ते खरं आहे हे विज्ञान होऊ शकत नाही. किंवा एक सांगतो की मग काढा घेतला की तो पोटाला बरं वाटतंय, आणि ते एकदा नाही दोनदा नाही, जरी 50 वेळा लोकांना बरं वाटलं तरी ते विज्ञान होत नाही. कारण का, याचा अर्थ काय की समजा एखादा काढा घेऊन बरं वाटत असेल, एखादा मनुष्य माझ्याकडे आला तर मी तो काढा घेऊ नको असं मुळीच सांगणार नाही. अनुभवावरनं सांगेन किंवा तो काढा घेऊन बघ म्हणून. पण ते विज्ञान होतं. विज्ञान केव्हा होतं की तो काढा घेतल्यामुळे पोटामध्ये कुठली रासायनिक प्रक्रिया होते, त्याच्यामुळे काय कशामुळे ते बरं होतं, हे जोपर्यंत तुम्ही शोधून काढत नाही तोपर्यंत ते फक्त एम्पिरिकल एव्हिडन्स म्हणतो, ते सायंटिफिक पूर्ण होत नाही. त्याची कारणं तुम्ही जेव्हा शोधता आणि मग तो एस्टॅब्लिश करता तो नियम, आणि तो नियम पुन्हा पडताळून बघता की अरे 50 वेळा पोट ठीक झालं, पण आणखीन 10 घेतलं त्यामुळे पोट ठीक नाही झालं, मग नियम बरोबर आपण बदलायला पाहिजे का, हे सातत्याने बदलत राहणं आणि सातत्याने टेस्ट करत राहणं हा विज्ञानाचा पाया आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे, त्या सगळ्या प्रकारात अरिस्टॉटल नंतर 750 ते 1250 मध्ये अनेक अरब सायंटिस्टने एक्सपेरिमेंटेशनची आणि रिसर्चची परंपरा पुढे चालू ठेवली. पण त्याला सुद्धा पूर्ण वैज्ञानिक सायंटिफिक मेथड म्हणतात, ती पहिल्यांदा फ्रान्सिस बेकननी मांडली. फ्रान्सिस बेकन हा 1561 ते 1626 मध्ये होता, आणि फ्रान्सिस बेकन त्याला विज्ञानाची खूप आवड होती. त्याने रासायनिक प्रयोग केले. एलिझाबेथ राणीला त्याने सांगितलं रिसर्चच्या लॅबोरेटरी सगळीकडे काढल्या पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा इंडक्शनचं एक पद्धती की एकच एक्सपेरिमेंट अनेकदा करून तो एक्सपेरिमेंट बरोबर येतोय की नाही हे बघायला पडताळून बघितलं पाहिजे, ही पद्धती खरं ते फ्रान्सिस बेकननी केली. 1620 मध्ये त्यांनी नोवम ऑर्गॅनम नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यात त्यांनी सायंटिफिक मेथडचा पाया घातला. त्यांनी 1623 मध्ये न्यू अटलांटिस नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी अशा रिसर्च लॅब्स सगळे असतील, सगळे संशोधक तिथे येतील, आणि त्यांची राहण्याची व्यवस्था असेल, मोठमोठ्या प्रयोगशाळा असतील, असं त्यांनी स्वप्न त्या पुस्तकात रंगवलं. तर फ्रान्सिस बेकन बरोबर नंतर देकार्त आला. देकार्त आपल्याला माहिती आय थिंक देअरफॉर आय एम असं म्हणणारा एक फिलॉसॉफर तो होता. आणि त्याबरोबर अर्थातच देकार्तनी माइंड आणि बॉडी ड्युअलिझमचा एक हे मांडला होता, सिद्धांत मांडला होता. पण त्याच्या फिलॉसॉफिकल ह्याच्यात मी आता शिरत नाही. त्यांनी अल्जिब्राईक जॉमेट्री म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री किंवा ज्याला आपण एक्स वाय आपण एक ग्राफमध्ये कोऑर्डिनेट्स मांडतो ते संबंध मांडण्याची पद्धत देकार्तनी, त्याच्यामुळे प्रचंड गणितामध्ये सुधारणा झाली. देकार्तचं आयुष्य फारच चढ उतारचं होतं. सगळ्यात शेवटी देकार्तला स्वीडिश राणीने बोलवलं मला शिकव म्हणून, गणित आणि इतर गोष्टी आणि तत्वज्ञान. तर देकार्त स्वीडिश राणी फार विचित्र होती, कारण की विचित्र लोक जगामध्ये खूप आहेत, तर राणी आणखीच विचित्र होती. मला पहाटे 5 ला शिकायला तू शिकव म्हणाली. तर तो स्वीडनला इतकी थंडी पडली होती तर त्याला शिकवायला जाता जाता ते न्यूमोनिया झाला आणि देकार्त काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. पण देकार्तने हे सगळं करायबरोबर सायंटिफिक मेथडचा एक पाया घातला होता बेकन बरोबरच. आणि त्यांनीही आता मी सांगितलं त्याप्रमाणे ऑब्झर्वेशन, तर जनरलायझेशन, त्यातनं नियम, ते पडताळून बघणं, हे जे सगळं आहे हे सगळं पुन्हा देकार्तने मांडलं होतं. आणि ते प्रत्येक गोष्टी डाऊट करणं, स्केप्टिसिझम आपल्याला असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. भारतामध्ये सुद्धा ही पूर्वी परंपरा होती. मग सांगितलं ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. तसंच भारतामध्ये आर्यभट्ट होता, आर्यभट्ट भास्कराचार्य होते. भारतामध्ये गणित आणि विज्ञानामध्ये प्रगती त्या काळात चिकार झालेली होती. पण
म्हणजे मुख्य म्हणजे काय की या लोकांनी सांगितलं होतं की त्या लोकांनी सांगितलं होतं की विज्ञान आणि रिलिजन ह्या गोष्टी आपण वेगळ्या काढल्या पाहिजे. मग त्याचा एक म्हणजे उगीच धर्म वगैरे जाणून अमेरिकेत सुद्धा आता मग रविवारी सगळे चर्चमध्ये जातात आणि सगळं ते ऐकतात बरं का. त्याचं काय सर्मन असतं ते काय काय अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये, पण ते सगळं ऐकतात. पण परत आले की MIT स्टॅनफोर्डमध्ये जेव्हा ते रिसर्च करतात तेव्हा ते मध्ये मध्ये आणत नाही. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे कम्प्युटर आलं की आपण ती पूजा करतो. सॅटेलाइट उडवताना सॅटेलाइटची पूजा करतो आपण. कुठे राफाईल आलं तर त्याची पूजा करतो आपण. आणि नारळ का फोडतो, मिरच्या काय लावतो शनिवारी आपल्या गाडीला. तर हा आणि प्रत्येक आयुष्यामध्ये तर हा जो सगळा आपल्या आयुष्यात जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या अंधश्रद्धा आणि एकंदर धर्माचा जो पगडा आहे तिथे तसं नाही. रविवारी काय असेल तर सर्व बाकी MIT स्टॅनफोर्ड सगळीकडे मस्त रिसर्च करतात. तिथे नुसतं धर्म काहीतरी म्हणतो म्हणून बायोलॉजीमध्ये काही जेनेटिक्स मध्ये काहीतरी वेगळं आम्ही आता हे केलेलं आहे असं असा गोंधळच नसतो. धर्म आणि विज्ञान ह्यांचे खूप कॉन्फ्लिक्ट झाले जगामध्ये इतिहासामध्ये. मी फक्त 5-6 यांचा उल्लेख करणार आहे. अगदी सगळ्यात सुरुवातीला जेव्हा ग्रहतारे भ्रमण ह्याच्याविषयी जेव्हा वाद सुरू झाली त्याच्या पूर्वी बरं का म्हणजे बायबलमध्ये म्हटलं होतं की पृथ्वी 6000 वर्षापूर्वी निर्माण झाली. फक्त 6000 वर्षापूर्वी. आता आपण कित्येक लाख 14 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं. 450 कोटी वर्ष पृथ्वी 450 कोटी आणि 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. पण बायबल प्रमाणे 6000 वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली. आणि त्या आहे दगड डोंगर सगळे असेच होते, प्राणी वगैरे सगळे असेच निर्माण झाले आता 6000 वर्षापूर्वी आणि तसेच आता चालू आहे. असं साधारण एक चित्र त्यांनी निर्माण केलं होतं. मग त्यामध्ये तर म्हणजे एक युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिजचा एक व्हाईस चान्सलर होता. त्याने तर त्याची कडी केली की पृथ्वी केव्हा निर्माण झाली 23 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता म्हणजे कुठून काढलं काय मजा बघा. आणि त्याच्यापुढे देवाने माणसाला फ्री विल दिली. म्हणजे तू कसंही वाघ वगैरे मी तुला स्वातंत्र्य म्हणाला, पण देवाने सांगितलं की अमुक झाडाची फळं वगैरे खायची नाही. आणि आडामने ती खाल्ली. भयंकर गोंधळ मारला. ते पाताळात अनेक लोकांना बऱ्याच वेळा राहावं लागलं. म्हणजे एवढी 4 वर्षानंतर म्हणे देवाने तर 8 लोक सोडून सगळ्यांना मारून टाकलं. मग नंतर मग कोणी कसं वाढत नाही. एकंदर खूपच तो आज कोणी लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण याचे प्रचंड गोंधळ झाले. या सगळ्याला तडा देणारा निघालं. त्यावेळी पृथ्वी स्थिर आहे, त्याच्यावरती सूर्य फिरतो, पृथ्वी सपाट आहे, अशा अनेक सगळे गोंधळ आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. त्याला कोपर्निकसनी पहिल्यांदा विरोध केला, पण कोपर्निकसचं धाडच नाही झालं. चर्च इतकं मोठं समर्थन होतं की आपण काही केलं तर चर्च आपल्या विरुद्ध येईल म्हणून कोपर्निकसने लिहून ठेवलं, पण ते बाहेर पब्लिशच केलं नाही. पुढे केपलरने त्याची संबंध ऑब्झर्वेशन निरीक्षण केली ग्रहताऱ्यांची आणि त्याच्या लक्षात आलं की सूर्याभोवती पृथ्वी फिरते म्हणून. केपलरने फक्त ऑब्झर्वेशन केली. न्यूटन आता नंतर गॅलिलिओ आला आणि गॅलिलिओने पहिल्यांदा ते सगळं मांडायला सुरुवात केली. त्याचा काय परिणाम झाला आपल्याला माहिती आहे की गॅलिलिओवरती खटला झाला, त्याला प्रचंड हाल झाले, त्याचे प्रचंड हाल झाले. गॅलिलिओचं एक पुस्तक संबंध स्मगल करून हॉलंडमध्ये छापलं गेलं. खूप त्याचे मी माझ्या अनेक पुस्तकात लिहिलेलं आहे. पण लक्षात ठेवा की 1990च्या दशकामध्ये नंतर पोपने डिक्लेअर केलं की आम्ही इतक्या शतकांपूर्वी गॅलिलिओचा छळ केला होता तो चुकीचा होता बरं का. त्यामुळे त्याला आता आम्ही तो खटला चालू होता त्याच्यावर, पण आता आम्ही तो खटला मागे घेतो. 1990 साली पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं. इतकं ते भयंकर तो प्रकरण होतं. तर या सगळ्यामध्ये हा एक प्रचंड एक संघर्ष काढला. गॅलिलिओ न्यूटन आला. न्यूटन आता गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला आपल्याला माहिती. पण मला सायन्सची गंमत कशी असते पहा. न्यूटनने काय सांगितलं की एखादी वस्तू, एखादे ग्रह, कुठली वस्तू ही फिरते संबंध ती त्यावरती अनेक फोर्सेस असतात. आता सूर्य आणि पृथ्वीवरती फक्त सूर्याचं आकर्षण नसतं, पृथ्वीला इतरही ग्रहांचं हे सगळ्या ग्रहांचं जे आकर्षण आहे किंवा प्रतिकर्षण आहे ह्याचं सम टोटल काढावे लागते. किंवा एखाद्या ग्रहावरती अनेक इतरांचे जे काही फोर्सेस आहेत त्या सगळ्यांची सम टोटल काय आहे आणि त्याच्यावरून त्या ग्रहाचं भ्रमण ठरतं. तर असं प्रत्येक ग्रहाचं त्यांनी इतर ग्रहांचं काय काय त्याच्यावरती परिणाम आहे हे सगळं काढलं आणि त्यांची संबंध कक्षा त्यांनी ठरवली. ही कक्षा एक सहज जाता जाऊन सांगतो, ही सगळी
वर्तुळाकार फिरत नाही, तर लंबवर्तुळाकार त्याची कक्षा असते. ती लंबवर्तुळाकार कक्षा कशी असते हे 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 न्यूटननी काढता काढता त्यांनी कॅल्क्युलसचा शोध लावला. पण कॅल्क्युलस प्रिन्सिपलमध्ये त्याला वाटलंच नाही की कॅल्क्युलस आपण काही मोठं काही करतोय म्हणून. त्या प्रिन्सिपलच्या अपेंडिक्स मध्ये त्यांनी कॅल्क्युलस एक्सप्लेन केलेलं आहे फक्त बारीक काही पानांमध्ये. नंतर एवढं प्रचंड सगळं इंजिनिअरिंग आज कॅल्क्युलेशन काही गोष्ट घडत नाही ती त्याने असे अपेंडिक्स मध्ये घातली होती. आपण त्यांनी त्या लंबवर्तुळाकार का हे आहे असं सांगितलं. पण प्रत्येक ग्रहावरती इतर सगळ्यांचं जे काही आकर्षण प्रतिकर्षण असतं त्याच्याप्रमाणे त्याची कक्षा ऑर्बिट ठरत असतं. तर एका ग्रहाचं जे भ्रमण होतं ते भ्रमण न्यूटनच्या नियमाप्रमाणे बसत नव्हतं. त्याच्यावरचे सगळे ग्रह, त्याच्या आजूबाजूचे सगळे ग्रह, त्याचा किती फोर्स आहे काय सगळं त्यांनी न्यूटनच्या नियमाप्रमाणे मांडलं. पण त्या ग्रहाचं भ्रमण काही त्यांना पाहिजे तसं सापडलं नाही. याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलं की आणखीन कुठला ग्रह असला पाहिजे की ज्याचा फोर्स त्याच्यावर लावला तर आत्ता जे आपल्याला भ्रमण मिळतंय त्या ग्रहाचं ते बरोबर येईल. मग कुठला तो ग्रह असला पाहिजे, त्याचा मास किती असला पाहिजे, वजन किती असलं पाहिजे, किती अंतरावर असलं पाहिजे, हे सुद्धा शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. असा ग्रह जर का असेल तर या ग्रहाचं भ्रमण आपल्याला व्यवस्थित सांगतो. तो ग्रह काही मिळेल ना असा असला पाहिजे असं त्यांनी गणितावर काढलं न्यूटनच्या. पण त्याच्यानंतर त्यांनी जो ऑब्झर्व केला त्याच्यानंतर नेपच्यून या ग्रहाचा शोध लागलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे सायन्स मध्ये किती गमती आहे. पण न्यूटन आणि आईन्स्टाईन ह्याच्यामध्ये आणखीन फरक पडला की बुध जो असतो, म्हणजे विज्ञान कसं चालतं याचं सांगण्याकडे गंमत थोडं डिव्हिएशन सांगतोय. बुध जो आहे त्याचं जे भ्रमण आहे ते भ्रमण हे पूर्णपणे न्यूटनच्या नियमाप्रमाणे चालत नव्हतं. तर काय अगदी बारीक फरक पडत होता. तर तो बारीक फरक जो आहे तो आईन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनी तो एक्सप्लेन केला. पण थोडक्यात आपण थेअरी मांडतो, ती थेअरी आपण टेस्ट करतो आणि टेस्ट केल्यानंतर थोडं जरी काही फरक आढळला तर ती थेअरी सुधारतो. म्हणजे एका प्रकारे आईन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ती थेअरी ऑफ ग्रॅव्हिटीच आहे, ती न्यूटनपेक्षा सुधारलेली आवृत्ती आहे. पण सातत्याने विज्ञान हे पुढे जात असते सांगण्याकरता मी हे सांगेन. तर हा खगोलशास्त्राचा पुढचा जो संघर्ष आला विज्ञानाचा तो जिओलॉजीमध्ये आला, म्हणजे पृथ्वी विज्ञानाचा. आतापर्यंत 6000 वर्षापूर्वी हे सगळं निर्माण झालं, खडक पृथ्वी समुद्र सगळं आहे. तर चार्ल्स लेल या माणसाने 1830 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी उत्क्रांतीची प्रिन्सिपल लावली आणि तो म्हणाल की हे एका दिवसात तयार झालं नाही, साधे मिलियन्स ऑफ इयर्स मध्ये हे सगळे खडक पर्वत निर्माण झाले. तर त्यांनी बेक्ड ऍपलची थेअरी गंमतशीर बघा, हे पर्वत कसे निर्माण झाले असतील पृथ्वीवरती आपल्याला प्रश्न पडत नाही. पर्वत निर्माण कसे झाले असतील तर बेक्ड ऍपल सफरचंद गरम असेल आणि ते थंड झालं तर त्याच्यावर जशा सुरकुत्या पडतील तसं पृथ्वीवरनं गरम होती आणि ती थंड होत गेली आणि त्यामुळे सुरकुत्या म्हणजे आपले डोंगर वगैरे असे किती गंमतशीर थिअरी. अशा अनेक थिअरीज निघाल्या. पण मुख्य मुद्दा काय आहे ठिकाणी की त्यांनी खडक बिडक जे आहेत ते अनेक शतक दशक सहस्त्र लाखो वर्षांनी तयार झालेले हे आहेत हे त्यांनी मांडले 6000 वर्षापूर्वी. लेनला धर्मानी प्रचंड विरोध केला, त्याला डिनाऊन्स केलं, त्याला त्रास दिला. सांगायचं काय मुद्दा की या सगळ्या लोकांनी धर्म विरुद्ध विज्ञान हा लढा फार फार जुना आहे. एवढं उत्क्रांतीवादामध्ये तेच झालं. डार्विनने जेव्हा सांगितलं की सगळं 6000 वर्षापूर्वी सगळे प्राणी आहेत तसेच जनरल नाही आहेत तर ते पूर्वीपासून उत्क्रांतीमधून निर्माण झालेले आहेत गेल्या 375 कोटी वर्षापासून. आणि ते जेव्हा सांगितलं त्यांनी तर त्याची प्रचंड चेष्टा झाली. विल्बर फोर्स नावाच्या एका माणसानी पोपनी एक तर ते प्रचंड मोठी टीका केली त्याच्यावर, त्याला डिनाऊन्स केलं. आम्ही माकडापासून जन्मलो की काय आमचं पूर्वज माकड म्हणजे काय असं त्याच्यावर भयंकर चितू झाली डार्विनची. पुन्हा धर्म विरुद्ध विज्ञान हा वाद लागला. त्या पुढचं जे ते मेडिसिन याच्यामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये प्लेगची साथ आली, अनेक साथी आल्या, देवी अनेक साथी. त्या साथी कुठल्या तरी कोपामुळे आहेत असं त्यांच्या लक्षात असं त्याला वाटलं. आणि त्यामुळे अनेक स्त्रियांना चेटकीन म्हणून कित्येक हजारो लोकांना मारलं त्या काळामध्ये की तुमच्यामुळे झालेलं आहे, कुठेतरी कोप झालेला आहे तर तो कोप आपण हे केला पाहिजे. हे संबंध विज्ञानाच्या याच्यात धर्माने जे प्रचंड मोठे अडथळे, मी 5-6 उदाहरण असे अनेक आहेत की नाही पण महत्वाचे हे म्हणजे प्रत्येक लाखो कोट्यावधी लोकांना अफेक्ट करणारे
आणि कित्येक दीर्घकाळ परिणाम असणारे हे जे परिणाम आहेत म्हणजे धर्म आणि ह्याच्यातले हे भयंकर हे म्हणजे एक मॅजिस्ट्रेट होता सर थॉमस ब्राउने याने 1694 साली 2 स्त्रियांना चेटकीन ठरवून फाशी पण दिलं. अॅनेस्थेशिया तर गमतच झाली. अॅनेस्थेशिया म्हणजे फार विचित्र गोष्ट आहे बरं का. म्हणजे अॅनेस्थेशिया देणं प्रसूती वेदना जेव्हा होत होत्या तेव्हा त्याला त्या वेदना थांबवणं ही धर्माच्या विरुद्ध गोष्ट आहे असं सांगण्यात आलं. कारण काय म्हणे ईव ॲडम ईव पैकी ईवने जे पाप केलेली आहे म्हणून त्या स्त्रियांना त्या वेदना होत आहेत. त्यामुळे थांबवणं चूक आहे. त्या पाप क्षालन झालं त्या पापामुळे त्या वेदना होत आहेत. मग त्या सिम्सननी क्लोरोफॉर्म काढला होता त्याला ते काही प्रसूतीच नाही इतरही कुठल्या बाबतीमध्ये त्याला ते वापरताच येईना. मग त्याने सांगितलं की पुरुषांना आपण तरी वापरू शकतो म्हणाला तो. कारण म्हणे जेव्हा ॲडमच्या रिपमधनं त्यांनी ईवला तयार केलेलं होतं तर रिप जेव्हा काढली होती ॲडम मधली त्यावेळेस देवाने म्हणे ॲडमला शांतपणे झोपवलं होतं. म्हणजे देवाने कुठलं ते अॅनेस्थेशिया वापरला असला पाहिजे. त्यामुळे आपण पुरुषांना अॅनेस्थेशिया द्यायला काही हरकत नाही. धर्माने मान्य केलं हे आणि पुरुषांना अॅनेस्थेशिया देणं चालू झालं. स्त्रियांना नाकारण्यात आला आणि मोठ्या चळवळी मोठ्या आरडाओरडा झाला त्या कालांतराने स्त्रियांना अॅनेस्थेशिया देणं सुरू झालं. हा जो सगळा प्रकार मी मला एक तरी गंमत सांगतो. 1591 मध्ये युफेम मॅकलिन नावाची एक स्त्री होती. ती म्हणलं मला खूप वेदना होत आहेत मला अॅनेस्थेशिया द्या. तिला जिवंत जाळलं. म्हणजे हा जो सगळा प्रकार विज्ञानाने काय काय केलेला आहे आणि नंतर मग सिम्सन याची चापलूसगिरी करून त्यांनी निदान पुरुषांना तरी द्यायला सुरुवात केली. मानसिक रोगाचा असंच आहे. म्हणजे मानसिक रोगामध्ये त्याला काही आत भूताटकी गेलेली आहे आत पेटाळ गेलेला आहे असं करून त्याला इतकं मारहाण करायचे ते. त्याची भूताटकी घालवण्याकरता त्याला अंधारी कोठडीत त्याला हात पाय जखडून वगैरे ठेवायचे की ते झालं की ती भूताटकी निघून जाईल त्याला बरं वाटेल. तर उपाशी काय ठेवायची तर वाटतं की असे भयंकर अघोरी प्रयत्न की मानसिक रोग वेगळ्या कारणामुळे होतात हे नंतर मग लोकांच्या लक्षात आलं. पिनेल लोक असे बरेच मनात पुस्तकात पण अनेक वर्ष दशक शतक संघर्ष करतो. थोडक्यात ऑर्गनाइज रिलिजन जो आहे तो विज्ञानाच्या कायम विरुद्ध राहिला. पण इथेच फक्त संघर्ष थांबत नाही. मी आता देव आणि धर्माविषयी थोडंसं बोलणार 10 मिनिटं 15 मिनिटं थांबणार आहे. अजून बऱ्याच लोकांना बोलायचं पण मला एकच वाटतं की देव आणि धर्माच्या विषयी काय मला स्वतःला काय वाटायचं. सावरकरांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता लहानपणी विज्ञानाच्या बाबतीत. मला सावरकरांची इतर अनेक मतं पटतात पटत हा वेगळा विषय पण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबतीत मात्र त्यांनी खूप मोठा माझ्यावर प्रभाव पाडला होता. इतर मत आपण शिरायला नको. त्याचा मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव नावाचा एक निबंध होता. तो मी वाचला आणि त्याने मी खूप प्रभावित झालेलो आणि अजूनही मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा आम्हाला घराला लागलेली आग विझली म्हणून सत्यनारायण करतो तेव्हा आपण असं बघितलं पाहिजे की ही आग लावली होती कोणी. आणि मला रात्रभर झोप नाही आली की हा काय प्रकार आहे. मग देवच जर आग लावत असेल आणि आपण म्हणून देव आग विझवली म्हणून देवाची पूजा करत असलो तर मग हा काय प्रकार आहे. हा देव कशा तऱ्हेचा देव. आणि मग मला जे प्रश्न पडायला लागले ते असे की देव सगळ्यांचं रक्षण करतो ना मग देव वाघही तोच बनवतो किंवा सिंहही तोच बनवतो हरिण पण तोच बनवतो. देव कोणाच्या वजने आहे. हा काय प्रकार काहीतरी गडबड आहे ह्याच्यामध्ये. आपली माझी सगळ्याचं रक्षण वगैरे असलं ते तसं काही दिसत नाही. दुसरं आता 2 दिवस जन्मलेल म्हणतात तुम्ही जर का पाप केला असेल तर देव शिक्षा देतो पुण्य केलं असेल तर तुमचं चांगलं करतो. 2 दिवसाचा अर्भक जेव्हा मरतं तेव्हा काय पाप केलं असलं पाहिजे. मग लोक पुनर्जन्म काढतात की मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं मी बोलणार आता तुम्ही शोधत बघा मागच्या जन्मी काय केलं असलं पाहिजे. जी गोष्ट पडताळता येत नाही ते विज्ञान नाही. ही गोष्ट पडताळता येत नाही. पहिली गोष्ट काय माहितीये का देवाची सुद्धा त्याकडे येणार की देवाची जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे नास्तिक आस्तिक आणि तिसरं ॲग्नॉस्टिक माझी पोझिशन. मी स्वतःला ॲग्नॉस्टिक समजतो मी त्याच्याकडे येईल. पण मुख्य म्हणजे काय की हा जो प्रकार आहे की 2 दिवसाच्या मुलाचं काय होतं. त्यानंतर भुज मध्ये भूकंप झाला तर सुनामी आली किंवा कॅलिफोर्नियामध्ये आगीत लोक मेले आणि एकदम 10,000 लोक मेले. मग त्या सगळेच पापी लोक एकदम अचानक तिथे भुज मध्ये घातले असे की काय हा काय प्रकार आहे की पूर्वी ज्यांनी पाप केलेलं आहे
त्याला भूतच्या भूकंपाकडे सुनामी ठेवलं मी गेले. हे हा जो सगळा प्रकार आहे देवाच्या कॉन्सेप्टने मी प्रचंड विचार करायला लागलो. किंवा देव आपलं रक्षण करतो ना, तर इथं आपणच देवाचं रक्षण करतो. प्रत्येक देवाच्या पोलीस जो आहे तिकडे मग देव आपलं रक्षण करतो की आपण देवाचं रक्षण करतो. सगळे देवळं वगैरे बघा तिथे पोलीस रक्षण करतात देवाचं. कोण कोणाचं रक्षण करतोय हे मला काही कळेल. असे अनेक प्रश्न मला पडायला लागले. आणखी एक दोन तुम्हाला सांगतो. म्हणजे देवाच्या कृपेकरता बरं म्हणून माणसं जातात तिकडे, हाजला जातात की आपल्या यात्रेला जातात, कुंभमेळा अनेक ठिकाणी जातात. म्हणजे चिरून हजारो शेकडो लोक मरतात. आता जर का देव चांगला असेल तर माझ्या स्तरी भक्ती करायला लागले लोक मारेल कशा मरतील कसे लोक ते. पण ही काही गडबड आहे. तर मला लक्षात आलं की आपली देवाची जी कॉन्सेप्ट आहे, पण चांगल्या माणसाचं चांगलं करतो तो, वाईट माणसाचं वाईट करतो. पण चांगलं वाईट हा कॉम्प्लेक्स विषय इथिक्स मध्ये, त्यात मी शिरत नाही. कॅन्ट पासून अनेक लोक थेरीज वगैरे त्याच्यावरती 2 तास बोलता येईल. पण मुख्य म्हणजे काय, आपण धरून चांगलं जो वागतो तर त्याचं देव चांगलं करतो, वाईट वागतो तो वाईट. तर आपल्या डोळ्यासमोर जातं काळा बाजारामध्ये गुन्हे लोक सरळ आरामात फिरतायत, काही त्यांचं होत नाही. अनेक निरपराधी लोकांचं भयंकर वाईट होते. मग हे देव का काही करत नाही असे माझ्यापुढे प्रश्न सगळे प्रश्न निर्माण झाले. आणि या सगळ्यामध्ये आता राम जन्माची गोष्ट मला नेहमीच प्रश्न पडतो. हे जग निर्माण हे विश्व निर्माण त्याने केलं. बरं विश्व किती माहिती आहे तुम्हाला? आपली सूर्यमालिका जी आहे ना, अशा बिलियन्स, काल सेगनचं पुस्तक आहे बिलियन्स अँड बिलियन्स म्हणून, अशा बिलियन्स अब्जावधी सूर्यमालिका आहे त्या विश्वामध्ये. अब्जावधी सूर्यमालिका आहे. प्रत्येक सूर्यमालिकेमध्ये लाखो कोटी तारे आहेत, ग्रह. इतकं प्रचंड विश्व आहे आपलं, प्रचंड. त्याच्यामधल्या एका सूर्यमालिकेत म्हणजे एका लहान सूर्य भुक्कड म्हणून शब्द फार महत्वाचा. त्या सूर्यमालिकेमधल्या पृथ्वी नामक भुक्कड ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आशिया नावाच्या भुक्कड ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये भारत नावाचा भुक्कड म्हणून लोक मारतील. त्यातल्या विश्वाच्या लहान देशामध्ये, त्यातल्या उत्तर प्रदेश मधल्या अयोध्येमध्ये हे विश्व बिलियन्स ऑफ ग्रह सूर्यमालिका तयार करणारा या इतक्या चौरस मीटर जन्मला. काय चाललंय काय मला समजतच नाही. पण त्यांनी जर काय सगळं निर्माण केलं असेल तर तो जन्मला तेव्हा होता ना ते चौरस मीटर. मग त्यांनी काय निर्माण केलं? मग त्याच्या अगोदर होतं की काय विश्व? मग विश्व देवाने निर्माण केलं म्हणजे हे तरी असे मला प्रश्न पडला नाही काय भानगड आहे. आणि त्यावर मी त्यात मला आश्चर्य वाटलं. म्हणजे सावरकरांचं त्यावेळी विचार करायला लागलो. आणि मग मी ठरवलं की मी हे असल्या वाटेला जाणार नाही. त्यानंतर आयुष्यभर कुठल्याही देवळात गेलेलो नाही. आयुष्यात शिकार संकट आली, कुठल्याही देवळात गेलेलो नाही. त्यानंतर मी असं ठरवलं की मी निसर्गाला देव मानेन आणि माणुसकीला धर्म मानेन. आणि हाच मी आता आयुष्यावर पाळलेला आहे. हा म्हणजे एकटा विनोदा माझा एक फिलॉसॉफर होता, त्याची हीच मत होती. आईन्स्टाईनचं जवळपास तेच मत होतं. आणि बर्ट्रंड रसेलचा तो अग्नॉस्टिक म्हणाला, मी त्याच्याशी बरंच सहमत आहे. नास्तिक में देव नाही असं म्हणणारा, नास्तिक में देव आहे असं म्हणणारा, पण देव आहे की नाही मला माहित नाही असं म्हणणारा अग्नॉस्टिक असतं. त्याचं कारण असं की देव आता पण म्हणून देव आहे तर तुम्ही प्रूव्हही करू शकत नाही, डिस्प्रूव्हही करू शकत नाही. असं आहे की जसं की ते मंगळावरती मंगळाच्या पुढे एक ग्रह आहे, काय मला माहित नाही कुठला तरी ग्रह आहे म्हणे, आणि त्या ग्रहावरती कुठला तरी पृष्ठभागावरती एक पक्षी आहे आणि तो पक्षी एका विशिष्ट आवाज करतो असं तुम्ही सांगितलं तर ते मी आहे की नाही असं सिद्ध करू शकतो का? नाही असं सिद्ध करू शकतो की नाही. आता काय करणार? तर हे जसं एक जे प्रूव्हही करू शकत नाही, डिस्प्रूव्ह करू शकत नाही, तसं देवाची कॉन्सेप्ट आहे. तुम्ही प्रूव्हही करू शकत नाही, पण त्यात लिंग्विस्टिक फिलॉसॉफी बरंच देव म्हणजे काय तुम्ही डिफाईन केलं की ऑलरेडी देव आहे की नाही आपल्याला सिद्ध करता येईल अशी एक थिअरी पण आहे. तुम्ही म्हटलं देव म्हणजे हे माहिती, देव म्हणजे छत्री, देव तर देव आहे. देव म्हणजे चांगल्याचं चांगला करतो, वाईटच ते त्याला मॉरल जजमेंट दिली मग ते कुठे दाखवा असं आपल्याला बरंच त्याचं बाद. तर मी शरद देतात फिलॉसॉफी बरेच बाद आणि बरेच ते सांगते. पण त्यावेळी मी ठरवलं की आपण देव निसर्गाला देव मानायचं आणि माणूसकडे धरू. याचा अर्थ काय म्हणजे की या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगतो की ऑर्गनाइज रिलिजन जो आहे, ऑर्गनाइज रिलिजन कोणाची श्रद्धा असेल की
मला मागे, तर माझा त्याला विरोध नाही. उदाहरण म्हणजे विंदा कर्णिकर म्हणायची, त्यांच्या बायकोचं देवावर विश्वास होता, ती घरी पूजा करते. तो पण तुमचा इंडिव्हिज्युअल श्रद्धेचा प्रश्न आहे, तुम्ही घरापर्यंत हे करताय, तोपर्यंत त्याला माझाही विरोध आहे अजिबात. आता तुम्ही करता कामा नये म्हणजे कम्युनिस्ट देशात तसलं काही नाही, त्याला ते करायचं ते करा. पण त्याच्यावर रस्त्यावर येतं ना की मोठमोठ्या बिल्डिंग, त्याच्यामध्ये प्रचंड वेळ, पैसा, नॉईज पोल्युशन, ट्रॅफिक जॅम्स, हे यांनी जे प्रचंड आपला सण वार आहे सगळ्या जगामध्ये आणि आपल्याकडे भयंकर जे प्रचंड त्याच्यामध्ये पैसा, वेळ आणि ट्रॅफिक जॅम हे निर्माण होतं. गुरुवारी तू अमुक तऱ्हेच्या बिल्डिंगमध्ये तू अमुक देशाला हे करून प्रार्थना कर, शुक्रवारी तू अमुक घ्यायचा प्रार्थना कर, आणि शनिवारी आपण दोघं म्हणून रस्त्यावर मारामारी. हेच बेसिकली ह्याच्यापलीकडे काही नाही. तर हा जो सगळा प्रकार आहे ऑर्गनाइज रिलिजनचा, त्यामुळे माणसाचं भयंकर नुकसान झालेलं आहे. आत्ता आपण लक्षात ठेवा की धर्मयुद्ध 11व्या शतकापासून ते क्रुसेड सुरू झालं. मी हिस्ट्री शिरत नाही, माझ्याकडे 40 पुस्तकं आहेत त्याच्याविषयी, रिलिजन सायन्स होती. हे बघा, धर्मामुळे, ऑर्गनाइज रिलिजनमुळे आत्तापर्यंत जेवढे मृत्यू झालेले आहेत ते वर्ल्ड वॉर, बरं का, जागतिक महायुद्ध, आणि आतापर्यंत इतर अनेकांनी जे मृत्यू झाले त्याचा अनेक पटीने मृत्यू हे धर्माच्यामुळे जी हेट्रेड आहे आणि युद्ध आहे त्याच्यामुळे मेलेले. म्हणजे धर्म वाईट का असं काय मला म्हणणं, तो इंडिव्हिज्युअल जोपर्यंत घरी येतो तोपर्यंत तुम्ही मी काय पाळत नाही, पण ते जेव्हा रस्त्यावर मारामारा, द्वेष आणि हिंसा जेव्हा होते आणि त्या अलीकडे भयंकर वाढत चाललेले सगळे धर्म, म्हणजे ख्रिश्चन फंडामेंटलिझम, बुश वगैरे तो ख्रिश्चन फंडामेंटलिझमचा म्हणून, ट्रम्प सुद्धा, तुम्हाला कल्पना नसेल अमेरिकेत ख्रिश्चन फंडामेंटलिझम फार मोठा हे आहे. ज्यूज मध्ये इस्रायल करतो ते, मुस्लिम फंडामेंटलिझम आपलं आयसिस आणि तालिबान आणि अल कायदा वगैरे, आणि त्याला अमेरिकाच पाठिंबा देते राजकीय कारणांमुळे. हिंदू फंडामेंटल, सगळ्या धर्मांमध्ये सगळे सलोख्याने वागत असतील आणि सगळ्या धर्मांनी प्रेम करावं म्हणून शिकवलं बरं. पण सगळे धर्मात आता आजच्या काळात प्रचंड धर्मांधपणा वाढलेला आणि ते एकमेकांना तुटून पडतात आणि मारामार करतात, त्याच्यामुळे युद्ध निर्माण होतं. आपल्या मिडल ईस्टमध्ये काय चाललंय माहिती आहे, अफगाणिस्तान माहिती आहे सगळीकडे. तर हा अतिशय कठीण परिस्थिती आहे सगळं आपल्या देशात काय, आणि सगळीकडे एकत्र धर्मांनी धुमाकूळ घातलेला आहे. हा धर्म नव्हे, धर्म प्रेम सांगतो. ते हिंदुइझम मध्ये सुद्धा सहिष्णुता प्रचंड मोठी आहे, पण हिंदुत्व वेगळं आणि हिंदुइझम वेगळं. पण त्यातच आपलं चरण प्रश्न काय आहे ठिकाणी की या आत्ताची जी परिस्थिती आहे त्याला मी एक 7-8 मिनिटात संपवणार चालेल. आत्ताची परिस्थिती आहे त्याला मी नव उदारमतवाद म्हणतो की ग्लोबलायझेशन मध्ये सगळ्यांचंच काही वाईट झालेलं नाही. लोअर मिडल क्लास मिडल क्लास मिळाले, मिडल क्लास काही हायर मिडल क्लास मिळाले, पण तळातल्या 80-90% लोकांचं प्रगती झाली नाही. म्हणजे एकंदर ट्रिकल डाऊन होईल आणि सगळ्यांचंच हे होईल असं जे वाटलं होतं ते न होता ग्लोबलायझेशनचे फायदे हे फक्त वरच्या काही 10-20% लोकांनी राहिले. तर आपण आपल्याला इथे मोडत असतील. मी सुद्धा IT मध्ये होतो, मी हजारो लोक अमेरिकेला पाठवलं, सगळे मध्यमवर्गावर दिसत होतं कसं भरभराट पाठवत, पण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतं. स्टिग्लेट्सनी त्याच्यावर लिहिलेलं आहे, क्रुगमनने लिहिलेलं आहे, अनेक लोकांनी लिहिलं. आता थॉमस पिकेटीने तर इनइक्वॅलिटीवरती खूपच मोठं लिहिलं. तर भयानक मोठी इनइक्वॅलिटी वाढली, भयानक अनएम्प्लॉयमेंट वाढली. आज भारतात 45 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. आज 1% जेवढी संपत्ती जेवढी भारतातल्या एका माणसाकडे जेवढी संपत्ती तेवढी 58% लोकांकडे संपत्ती जेवढी असते. हे भयानक विषमता आहे, प्रचंड पॉवर्टी. त्यात 80% लोकांना 5 किलो धान्य देऊन जगवावं लागतंय. आणि खास करून 80 कोटी नाही, तो 89.5 कोटी आहे नीती आयोगाप्रमाणे. आणि कोविडमध्ये 30 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले, 130 कोटीपैकी 100 कोटी लोक दारिद्र्य. तर हा जो प्रचंड क्रायसिस आहे, आणि हा क्रायसिस आता भयंकर मोठा आहे, पण इव्हन पूर्वीपासून 1991 पासून हा क्रायसिस आहे. तेव्हापासून शेतकरी आत्महत्या सगळं त्यात चिरत नाही, इकॉनॉमिक परिस्थिती होईल. पण या सगळ्यामुळे नैराश्यामध्ये मग काय होतं की मग अस्थिरता वाढते, डिप्रेशन वाढतं. मग त्यावेळेला ज्योतिष, बाबा हे सगळे प्रचंड वाढायला लागतात. मग टीव्हीवर ते सगळे चॅनेल द्यायला लागतात आणि दाड्या वाढवून नुसते काहीतरी उपदेश करायचा, आणि सगळे आपल्याला लोक प्रचंड टाळ्या वाजवतात. हजार लोक येतात. एक निर्मळ बाबा होता, कोणी म्हणायचं माझ्या वडिलांना पॅरालिसिस झाला, हो का, मग तुझं गंगेच्या तिथे जा,
तो तिकडं इतक्या किलोमीटरवरती एक काहीतरी मूर्ती आहे, त्या मूर्तीवरती अमावास्या काय पौर्णिमा आठवत नाही, तू दूध ओत शनिवारी जाऊन काहीतरी कुठल्या तरी वारी, आणि मग तो बरा होईल म्हणतो. आणि लोक हजार हजार लोक हे करतात, त्यांनी पेरलेले लोक मागच्या वेळी मी गेलो होतो कसं बरं झालं. हे सगळ्याचं कारण आत्ताच्या समाजामध्ये असलेली अस्थिरता, प्रचंड नैराश्य, आणि त्यामुळे ही अंधश्रद्धा वाढते. मला वाटतं की अनिस काम ग्रेटच करत आहे, पण त्या मागची जी सोशो इकॉनॉमिक कारणं आहेत. कारण तुम्ही बाबा लोकांमध्ये भांडणार, काही लोकांना खटल्यावरती असं, पण जेव्हापर्यंत तुम्ही ही कारणं नष्ट करत नाही आहात, त्याच्यावर हल्ला करत नाही आहात, तो आणखीन 4 नवीन नवीन बाबा करत आहे. सगळे बाबा आणि कित्येक मोठमोठे बाबा तर स्वतः बिलियनर्स आहेत, त्याचे प्रायव्हेट जेट्स आहेत. ते तुम्हाला अध्यात्माची व्याख्या सांगतो. मी अध्यात्माचा नियम एक विषय बोलून मी थांबणार आहे. अध्यात्म म्हणजे काय हो? स्पिरिच्युअलिटी. मला लोक म्हणत मी एवढी 45 पुस्तकं लिहिली, आता स्पिरिच्युअलिटी होती पुस्तक नाही. म्हणलं आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय हा महत्त्वाचा मुद्दा, आणि त्याच्याविषयी मला काय वाटतं सांगून मी थांबणार आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म. आजचा अध्यात्म काय शिकवतोय? कारण एवढी लोकांमध्ये अस्वस्थता, अस्थिरता, बेकारी सगळं आहे, नैराश्य आहे, त्याला काही कोणी दिशा दिसत नाही. अशा वेळी अध्यात्माने बरोबर एक म्हणजे अत्यंत एक हे सापडलेलं आहे. अरे तू आतमध्ये पहा, तू आत्मा म्हणजे आतमध्ये तू बोल, आतमध्ये डोकाव. बाहेर जग सगळं मिथ्या आहे. हे सगळे जेटमध्ये फिरतात, टेलिफोन वापरतात, मोबाईल वापरतात, घर मोठमोठे बंगले, हे सगळे बाबा लोक. पण आपल्याला सांगतात हे सगळं जग मिथ्या आहे, हे सगळं ते नाकार, आतमध्ये बघ स्वतः. मेडिटेशन आतमध्ये काय बघ, मी खूप प्रयत्न केला, काय मला जमलं नाही. काय प्रकार आतमध्ये बघण्याचा काय प्रकार मला काही कळलं नाही. पण एक लक्षात ठेवायचं, बाहेर तुझं बघू नकोस. याच्यामध्ये एक सुप्त संदेश की बाहेर एवढी बेकारी, गरिबी, एक्सप्लॉयटेशन, जाती व्यवस्था आहे, धर्म आहे, सगळं बाहेर. त्याच्याकडे नको बघूस तू. आज स्वतःची प्रगती बोल, सेल्फ सेंटर्ड होतो. कारण मी इतरांचा विचार करू नकोस असं शिकवणारा हा अध्यात्म आहे, आणि हा घाणेरडा आहे. याला आपण विरोध केला पाहिजे. माझ्याकडे अध्यात्म म्हणजे काय तर निसर्गाला देव मानतो आणि माणुसकीला धर्म मानतो. याचं एक्सटेन्शन आहे असं. मी जेव्हा निसर्गावर प्रेम करतो आणि निसर्गाचं रक्षण करतो, पर्यावरणाचं, तेव्हा मी जेव्हा निसर्ग मी उदाहरण संशोधन करत असतो, तर मी एकंदर निसर्गाचं उकल करत असतो, निसर्ग शोधत जातो. देवाचा शोध आपण म्हणतो, खरं निसर्गाची उकल करतो किंवा विज्ञानाची कास धरत असतो, तर मी देवाकडे जात असतो. निसर्ग म्हणजे देवाचा हा अर्थ आहे की आम्ही एक वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन एक जेव्हा संशोधन करतो, शिकत जातो, तेव्हा मी खरं तेव्हाच्या पुढे जातो. आणि माणुसकीचा अर्थ काय की जात, धर्म, रंग, वर्ण आणि जेंडर, स्त्री पुरुष ह्यात भेदभाव न मानता, त्यातला अन्याय नाकारून जेव्हा मी माणुसकी प्राधान्य देतो आणि त्या दृष्टीने मी वागायला लागतो, तेव्हा मी फक्त आतमध्ये बघ आणि स्वतःचीच प्रगती बघ असं म्हणत नाही. या सगळ्यांची प्रगती म्हणजे माझी प्रगती मानतो. ही प्रगती तळागाळातल्या लोकांपर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही प्रगती मानणार नाही असं मी जेव्हा म्हणतो. म्हणजे निसर्ग आणि समाज यांच्याशी मी एकरूप होतो, तेव्हा तो खरा अध्यात्म असतो. अगदी उलट की तू फक्त आत बघ आणि स्वतःपुरतच बघ, आज जे शिकवतो प्रचंड आपल्याकडे जे आपल्याला शिकवलं जाते. तुम्ही समज टीव्हीवरचे इंटरव्ह्यूज बघा, सगळे इंटरव्ह्यूज हे सो कॉल यशस्वी झालेले, हे कुठे सिरियलमध्ये आता पहिला रोल केव्हा मिळाला, दुसरा रोल केव्हा मिळाला, आणि क्रिकेटर आणि यशस्वी कुठे श्रीमंत, सगळेच पैसा आणि प्रसिद्धी आणि श्रीमंती ह्याचं आपल्याकडे प्रचंड कौतुक रोज जाहिरातीमधून टीव्हीवर आपल्याला आदळलं जात आहे. आपले संपूर्ण ध्येय त्याच्यामुळे ठरवले जात आहे. हा जो सगळा प्रकार, किती वेळा तुम्ही IIT इंजिनियर, तो जरी कोकण रेल्वेमध्ये शिजल त्याचा इंटरव्ह्यू किती वेळा ऐकला, किती वेळा तुम्ही अतिशय चांगला TIFR मधल्या सायंटिस्टचे इंटरव्ह्यूज ऐकले, किती वेळा आर्किटेक्टचे इंटरव्ह्यूज ऐकले, किती वेळा मोठमोठ्या डॉक्टर्सचे किंवा रिसर्चरचे तुम्ही इंटरव्ह्यूज ऐकले, किती वेळा कलेमध्ये सुद्धा किशोरी भीमसेनसारखे मोठमोठ्या अगदी झीवरती गाणारे लोक रोज तुमच्या डोक्यावर आदळतील. पण अत्यंत मोठ्या चांगल्या चित्रकाराचे, कलाकाराचे, आर्किटेक्टचे, सायंटिस्टचे, मॅथमॅटिशियन्सचे किती वेळा तुम्ही इंटरव्ह्यू ऐकता. त्याच्यावेळी क्रिकेटर्सचे आणि कुठे फालतू जाहिरातीला सिरियलमध्ये काम करणाऱ्यांचे किती वेळा ऐकता. तुमच्यासमोर आदर्शच ते ठेवले जातात. तर त्यामुळे आपली संबंध म्हणजे वखवक चालली, सारखं आपल्याला पुढे जायचं म्हणजे पैसा, प्रसिद्धी, बंगले ह्याची वखवक लोकांमध्ये. त्यामुळे अस्थिरता, नैराश्य, म्हणूनच साधू बाबा, म्हणूनच हे सगळं हे, आणि म्हणूनच अंधश्रद्धा आणि अध्यात्म आणि स्पिरिच्युअल बाबा हे सगळं वाढण्याचं कारण ही समाज अर्थव्यवस्था आहे.
आणि या अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध आपण जर का आवाज काढला नाही तर अंधश्रद्धा निर्मूलनाची लढाई आपल्या पुढे राहील. शेवटला मुद्दा म्हणून सांगतो की अंधश्रद्धा निर्मूलन मला आर्याने जो फार चांगला सांगितलाय तोच मी पुन्हा 1-2 मिनिटं सांगतो की फक्त फिजिकल विज्ञान म्हणजे भौतिक विज्ञान आणि ते फक्त सोशल सायन्स जे आहे त्या ते सुद्धा सायन्स म्हणून बघायचं सांगितलं त्यामुळे की हे कशामुळे होत आहे, म्हणजे सामाजिक अन्याय का होतोय, आर्थिक अन्याय का होतोय, इनइक्वॅलिटी का आहे, या संबंध व्यवस्थेवरती घाला घालणं हे सुद्धा अनिष्ट काम असलं पाहिजे. आणि म्हणून आता अनेक वक्त्यांनी ते सांगितलं मला फार बरं वाटलं. फार पूर्वी दाभोळकरलाच सांगितलं की आपण फक्त बुवा हे त्यांना एक्सपोज करणं हे तर उत्तम काम आहे, पण त्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा हे काम करू तेव्हा आपण खरं म्हणजे यशस्वी होऊ असं मला वाटतं. आणि सत्ता करते ते अतिशय सुंदर काम आहे. माझ्या त्यांना खूप शुभेच्छा. आणि डॉक्टर दाभोळकरांच्या पुन्हा मी वंदन करतो. त्यांच्या गुन्हेगारांना ते आणि सगळेच चारी म्हणजे कलबुर्गी सगळे त्यांच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं मी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो.